प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सागर सईसोबत खूप वाईट वागत असतो. त्यामुळे घरातले सर्वच जण टेन्शनमध्ये असतो. सागर असा का वागत आहे याचं कारण कोणालाच कळत नाही आणि तो त्याच्या आईवडिलांसोबत सुद्धा खूप उद्धट वागतो. त्यामुळे मुक्ताला देखील खूप राग येते आणि मुक्ता जयंतला म्हणतो की बाबा हा आधी पण असाच वागायचा का? त्यावर जयंत म्हणतात नाही, आधी तो असा वागत नव्हता, परंतु आता काय झालं काय माहिती, तो आता असा वागत आहे. पण आता मला काहीतरी करावं लागेल आणि ते म्हणतात की मला त्याला आता शिक्षा द्यावीच लागेल आणि ते पण चांगली कठोर शिक्षा द्यावं लागेल. हे ऐकून सागरची बहीण आणि इंद्रा दोघे टेन्शनमध्ये येतात आणि तिथून निघून जातात. त्या दोघी खोलीमध्ये जाऊन मुक्ताबद्दल वाईट विचार करू लागतात आणि इंद्राचे देखील त्याची बहीण कान भरताना पाहायला मिळत आहे. इकडे जयंतनी म्हटल्याप्रमाणे ते शिक्षा देण्यासाठी तयार असतात आणि घरातल्यांनाही समजावून सांगतात की त्याचे कामं कोणीच करायचे नाही आणि त्याला जेवणसुद्धा द्यायचं नाही. त्याचं त्याला करू द्या, तेव्हाच त्याला अक्कल येईल. इकडे मुक्ता बाहेर बेंचवर बसलेली असते. तेवढ्यातच मुक्ताचे आईवडील दोघेही येतात. माधवीला आणि तिच्या वडिलांना बघून मुक्ता खुश होते, परंतु मुक्ता टेन्शनमध्ये असल्याचं माधवी आणि तिच्या बाबांना जाणवते. त्यामुळे माधवी तिला विचारण्याचा प्रयत्न करते, परंतु मुक्ता काहीच बोलत नाही आणि ती ढकलाढकल करत उत्तर देत असते. परंतु माधवी तिला एक गोष्ट सांगते, ती तिच्या आईने तिला सासरी जाताना सांगितलेली असते आणि ती गोष्ट ऐकून मुक्ता देखील खूप आनंदी होते आणि तिला काय करायचं हे थोडंफार समजतं. त्यामुळे हे तिघेही खूप खुश होतात आणि आनंदामध्ये आपापल्या घरी निघून जातात. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टसाठी घरातील सर्व मंडळी डायनिंग टेबलवर आलेले असतात. सागर खूप चिडचिड करत असतो, कारण की त्याचं कोणीच काही ऐकत नसते, त्याचं कोणीच काही काम करत नसतं. त्यामुळे त्याला खूप चिडचिड येते आणि तो डायनिंग टेबलवर येतो आणि त्याच्या बहिणीला म्हणतो, माझा ड्रेस प्रेस करून दे, मला ऑफिसला जायचं आहे. परंतु जयंतनी सांगितल्याप्रमाणे त्याचं काम कोणीही करणार नसतं. त्यांनी जरी तिला ड्रेस प्रेस करण्यासाठी सांगितलं तरी ती करून देत नाही. नंतर ती रूममध्ये जाऊन सागरला सांगते की हे सगळं बाबांनी मुक्ताच्या ऐकण्यावरून केलं आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, मुक्ता आणि सागरची प्रेम कहाणी रंगेल का, की ह्या दोघांमध्ये दुरावा येईल आणि दुरावा आणण्यामध्ये सागरची बहीण खूप महत्त्वाच्या भूमिकेत असेल का, हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. त्यामुळे मालिकेचे नवनवीन भाग पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.